अशी नजर का चोरताय दिग्विजय? अरु तू ना मला आय एम सॉरी. सॉरी? मला कशाला सॉरी म्हणताय? तुम्हाला जर सॉरीच म्हणायचं असेल ना तर जाऊन मेघाला सॉरी म्हणा. आता तुझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे आणि तुला बोलता येत नसेल ना तर मी बोलणार आहे त्यांच्याशी. मला बोलावंच लागणार दिग्विजय. आणि ते तुझं ऐकतील असं वाटतंय तुला? इतकं महत्व आहे तुला या घरात? दाजींची भाची म्हणून मला जितकं महत्व आहे तितकं तुला आहे? दादा जरा विचार कर माझ्या बोलण्याचा. अगं अरू, कुठचा विषय कुठे नेतेस तू? हा, विषय माझा नव्हता. विषय आत्मसन्मानाचा होता दादा. दादा, माझ्या जाण्याआधी तू या घरात मान मिळवलाच पाहिजे. मेक अ विश फाउंडेशनच्या मेन डेव्हलपमेंट प्रोजेक्टवर आता तू माझ्यासोबत काम करणार आहे. काल ते प्रेझेंटेशनचे पेपर्स तुझे बनवले ते सुद्धा ठेव. एक मिनिट मिस्टर दिग्विजय. तुम्ही मला कामावर ठेवण्याआधी मी राजीनामा देते. ज्या माणसाबरोबर मला काम करायचं त्या माणसाला माझ्या आत्मसन्मानाची तसूभरही फिकीर नाही. मग मी का काम करायचं तुमच्याबरोबर? तिला सॉरी म्हणायचं सोडून तुम्ही तिला जॉबवर ठेवले असं कसं सांगू शकता? दिग्विजय, तुम्हाला मेघाला सॉरी म्हणावंच लागणार. हे सगळं त्या प्रोजेक्टमुळे झालं ना. मी ते प्रोजेक्टच बंद करतो, मग झालं. पण काही झालं ना तरी मी त्या मेघाला सॉरी म्हणणार नाहीये. मुलींसारखी दिग्विजय मला सॉरी का नाही म्हणते म्हणून रडत बसली. अरू, तू दिग्विजयकडनं फार अपेक्षा ठेवायला लागली. ते अशा वेळेस त्यांच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल याचा विचार करायचा सोडून तू. आणि मागच्या वेळेस सॉरी म्हणाले होते ना. हो, पण नाही, पण त्यांनी या वेळेला सुद्धा मला सॉरी म्हणायलाच हवं. म्हणजे आता फायनली तुम्ही मेघाशी मी बोलणार आहे आणि तिला सॉरी म्हण. बस खुश? ताई, ताई कुठे होतीस तू? तुला माहिती का मी तुझी कधीपासून वाट बघतोय ते? ताई ताई कोण रे? हा त्या चाइल्ड केअर सेंटर मधला मुलगा आहे. मी आलेच, तो इथे कसा आला ते बघून येते. आलेच, चल. अरू, मी का दादा, आपल्याला 6:30 वाजता तिकडे साईट बघायला जायचंय. शार्प 6:30 वाजता. नाही मॅम, आम्ही त्यांना नाही बरं करू शकत. आणि त्यांना का नाही बरं करू शकत त्याचं कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. अरुंधतीला काही झालेलंच नाहीये तर ती कशातनं बरी होणार? तुम्ही तरी कसे वाचवणार तिला? नाही का? थँक्स डॉक्टर, थँक्यू सो मच. अरुंधतीच्या रिपोर्ट्स बद्दल इतकी महत्वाची बातमी पुरवली तुम्ही आम्हाला. थँक्यू सो मच. अरुंधती, डॉक्टरांनी हात वर केले का? आता तुला कोण वाचवणार? आमच्या तावडीतून.